दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतलेली आहे. रामलीला मैदान इथे हा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यांच्याबरोबर उरलेल्या 6 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. याविषयी आज आपण बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मी नेहमी जी विनंती करतो ती विनंती पुन्हा करतो. व्ह्यूअर्स वाढत आहेत, सबस्क्रिप्शन वाढत नाहीये मला जे अपेक्षित आहे ते. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो तुम्हाला नक्की आवडेलच याची मला खात्री आहे आणि त्यामुळेच पुन्हा विनंती करतो की ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज रामलीला मैदान दिल्ली येथे दिल्ली विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यांच्या जोडीनेच उर्वरित 6 मंत्र्यांनी देखील त्यांच्या मंत्रिमंडळासाठी शपथ घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश वर्मा यांचं नाव जाहीर होईल अशी शक्यता आहे. शक्यता आहे म्हणण्यापेक्षा ते जाहीर होईलच, पण अजून अधिकृतरित्या पक्षांनी, भारतीय जनता पक्षाने ते जाहीर केलेलं नाहीये. कदाचित ते या 6 मंत्र्यांचे पोर्टफोलिओ जेव्हा जाहीर होतील तेव्हा त्यांचं उपमुख्यमंत्रीपद देखील जाहीर होईल, पण ते उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी जे म्हटलं होतं ते की महिला मुख्यमंत्री करण्याचं आणि त्याच्यामागची जी काही गणितं होती ती गणितं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत. त्याच जोडीला आज देखील मी त्याच्यामध्ये ते ऍड करतो की येणाऱ्या विधानसभेच्या प्रामुख्याने 3 महत्वाची जी राज्य आहेत ती पश्चिम बंगाल, बिहार आणि पंजाब. पंजाबच्या निवडणुका थोड्या उशिरा आहेत, पण तरी देखील ही जी 3 महत्वाची राज्य आहेत त्या राज्यांच्या निवडणुका आणि अर्थातच 2029चे लोकसभेची निवडणूक, म्हणजे ज्याला म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाचं प्लॅनिंग जे काही असतं पुढच्या गोष्टींचा विचार करून ते करतं, तर 33% महिलांचं आरक्षण हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या या 3 विधानसभा आणि 2019च्या लोकसभा त्यामध्ये जे 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे त्या दृष्टिकोनातनं हे उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. याचं कारण असं, 21 राज्यांमध्ये देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे, पण महिला मुख्यमंत्री इथे कुठेही नव्हती आणि ते महिला मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करून आज त्यांचा शपथविधी झाल्यानंतर एक वेगळा मेसेज, एक वेगळा संदेश भारतीय जनता पक्षाने देशभरातल्या नागरिकांसाठी देशभरात दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल जे मी म्हटलं होतं ते मी आज परत म्हणतो, रेखा गुप्ता या मध्यमवर्गीय कुटुंबातनं येतात. त्या जवळपास गेले 28 ते 30 वर्ष संघटनेचं काम करतायत, त्यांच्या पक्षाचं काम करतायत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं ते आलेले आहेत. विद्यार्थी चळवळीशी ते अत्यंत निगडीत आहेत आणि अत्यंत महत्वाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्याशी फार पूर्वीपासून त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच आणखीन एक मेसेज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे की कार्यकर्ता, चांगलं काम करणारा कार्यकर्ता, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही ज्याला म्हणता येईल की कुठल्याही मतदारसंघातनं आलेला असो, त्याला कुठलंही पॉलिटिकल ज्याला म्हणता येईल की घराणेशाहीचं बॅकग्राऊंड नसलं तरी देखील तो सर्वोच्च पदावरती जाऊ शकतो. हा एक मेसेज भारतीय जनता पक्षाने रेखा गुप्ता यांची निवड करून दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत त्या म्हणजे त्या मुख्यमंत्री पदावरती जी लोक, जी माणसं, जी राजकीय नेते भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत त्यातले 10 जण, हे जे 10 मुख्यमंत्री आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे निगडीत आहेत. हे इथे तुम्ही मुद्दामून लक्षात घ्या. याचा अर्थ असा होतो की कार्यकर्त्यांना, अभाविपच्या कार्यकर्त्यांना, संघाच्या कार्यकर्त्यांना, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षामध्ये न्याय दिला जातो. हेच याच्यातनं भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना अधोरेखित करायचंय, मेसेज द्यायचा आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. आज
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी मीडियाशी बोलताना सांगितल्या. त्या 100 दिवसाचा रोडमॅप तयार करणार आहेत आणि या 100 दिवसाच्या रोडमॅपमध्ये त्या शिक्षण, भ्रष्टाचार, दिल्लीत झालेले घोटाळे, सिव्हिक प्रॉब्लेम, रस्ते, गटार आणि आरोग्य, प्रदूषण या सर्वांवरती त्यांचा जोर असणार आहे. 100 दिवसांच्या या रोड मॅपमध्ये या महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला जाईल असं सांगितलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी जी सांगितलेली आहे ती यमुनेची साफसफाई. आणि यमुनेच्या साफसफाईचा दृष्टिकोनातनं आज ते आता आपला व्हिडिओ प्रकाशित व्हायच्या आधीच किंवा कदाचित त्यावेळेलाच रेखा गुप्ता त्यांच्या मंत्रिमंडळासह यमुनेच्या घाटावरती आज जाणार आहेत. संध्याकाळी 7 वाजताचा त्यांचा वेळ होती आणि तेव्हा त्या तिथे जाणार आहेत. याचं कारण असं आहे, यमुनाची साफसफाई हा एक अत्यंत कळीचा, महत्वाचा, आणखीन जिव्हाळ्याचा प्रश्न केवळ दिल्लीकरांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आहे. आणि दिल्लीकरांसाठी आणि राजकारणासाठी तो याच्यासाठी आहे की यमुना आणि यमुनेच्या परिसरातनं दिल्लीतल्या 70 जागांपैकी तब्बल 16 जागा या यमुनेच्या परिसरातनं येतात आणि या जागांपैकी 9 जागांवरती भारतीय जनता पक्षाला आता परवा झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळालेला आहे. आणि त्यामुळेच यमुनेची साफसफाई आणि त्याला आज पहिल्याच दिवशी भेट देणं हे राजकीय दृष्ट्या जितकं महत्वाचं ठरतं तितकंच ते लोकांच्या ज्याला म्हणता येईल भावनेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आज जो त्यांचा शपथविधी झाला त्याच्यानंतर त्यांनी जे महत्वाचे मुद्दे मीडियाशी बोलताना मांडले त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आलेली आहे की गव्हर्नन्स याच्यावरती रेखा गुप्ता आणि अर्थातच दिल्लीतल्या शीर्षस्थ जे भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी तिथे बसतात त्यांचं लक्ष या दिल्लीतल्या विधानसभेच्या गव्हर्नन्स कसा चालतो याच्यावरती असणार आहे. आणि त्यासाठीच आपण कितीही म्हटलं तरी कालच्या व्हिडिओमध्ये मी देखील म्हटलं होतं आणि याच्या आधीच्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील मी म्हटलेलं आहे की आपण कितीही म्हटलं तरी जातीचं राजकारण हे सर्व पक्ष खेळतात. आजच्या मंत्रिमंडळामध्ये जी नावं जाहीर केलेली आहेत याच्यामध्ये जातीचा विचार देखील केला गेलेला आहे. तो केवळ जातीचा विचार म्हणून केला आहे असं म्हणायला मी धजावणार नाही, पण तो केला आहे हे मात्र निश्चित आहे. त्याच जोडीने त्या मंत्र्यांची त्या जे महत्वाचे जे आमदार होते त्यांना जे मंत्रिमंडळामध्ये आज स्थान दिलेलं आहे त्यांचं कार्य किती महत्वाचं आहे, त्यांनी केलेली गेल्या 5, 6, 8, 10 वर्षातले कामं किती महत्वाची आहेत याच्याकडे देखील लक्ष दिले गेलेलं आहे. पण मी जे म्हणतोय ते याच्यामध्ये बाकीची जी बेरजेची राजकारणं असतात त्याच्यामध्येच जातीय समीकरण हे देखील येतं. ती नावं कुठली कुठली आहेत आणि त्यांचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगितल्यावरती मी हे का म्हणतोय हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात घ्या मित्रांनो, मनजिंदर सिंग सिरसा हे शीख कम्युनिटीमधून येतात. शीख चेहरा त्यांना मानला जातो. राजौरी गार्डनमधून हे 3ऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांची वर्णी रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये लागलेली आहे. आशिष सूद जे जनकपुरीमधून निवडून आलेले आहेत ते पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. तो पंजाबी चेहरा मानला जातो. त्यांची आजच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. करावल नगरमधून 2ऱ्यांदा आलेले कपिल मिश्रा यांची वर्णी देखील आजच्या मंत्रिमंडळात लागलेली आहे. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा त्यांना म्हटला जातो. आता इकडे आल्यानंतर भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचा हा चेहरा अत्यंत पुढे आलेला आहे. पूर्वांचली चेहरा म्हणून डॉक्टर पंकज कुमार सिंह यांच्याकडे बघितलं जातं. ते विकासपुरी या मतदारसंघातून निवडून येतात. त्यांचं बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड मी म्हणत नाहीये, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड अत्यंत महत्वाचं आहे. ते इकडे लक्षात घ्या मित्रांनो. त्यांचे वडील राजमोहन सिंग हे दिल्लीचे आयुक्त होते आणि त्यांचे बंधू हे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत नावाजलेले वकील म्हणून ओळखले जातात. दलित चेहरा म्हणून शेड्यूल कास्ट चेहरा आहे. अत्यंत तरुण चेहरा आहे. अत्यंत आक्रमक चेहरा आहे. रवींद्र इंदिराज सिंह हे बवानामधून निवडून आलेले आहेत. ते देखील पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांचा देखील आजच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला गेलेला आहे. आणि साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव ज्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अत्यंत जोरात चर्चेत होतं ते परवेश वर्मा हा जाट चेहरा
मंत्रिमंडळामध्ये समावेश केला गेलेला आहे आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून उद्यापासून परवापासून जेव्हा ते कारभार सांभाळतील तेव्हा ते उपमुख्यमंत्री म्हणूनच दिल्लीच्या विधानसभेत बसतील असं सर्वच चॅनल्सचं आणि सर्वच राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. अर्थातच मी जे मगाशी म्हणालो इथे अजूनपर्यंत त्यांच्या उपमुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा झालेली नाही. अर्थातच ती घोषणा जेव्हा या 6 मंत्र्यांचे आणखीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा पोर्टफोलिओ जाहीर होतील तेव्हा कदाचित ते उपमुख्यमंत्री म्हणून देखील परवेश वर्मा यांची घोषणा केली जाईल अधिकृतरित्या. अर्थातच जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उपमुख्यमंत्री पद हे काही संविधानिक पद नसतं, पण तरी देखील त्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी आपला नेता हा मुख्यमंत्री नाही तर किमान उपमुख्यमंत्री तरी झालाय हे एक समाधान असतं, एक हुरूप असतो, एक उत्साह निर्माण करण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात, एक वेगळा मेसेज देण्यासाठी देखील या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्यामुळे परवेश वर्मा यांची घोषणा कदाचित आज उद्यापर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून देखील केली जाऊ शकते, करण्यात येईल. आज संध्याकाळी आज रात्री देखील ती होऊ शकते. मी जे म्हणालोय ते मगाशी गव्हर्नन्स हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा या आता येणाऱ्या 5 वर्षासाठी दिल्लीच्या विधानसभेमध्ये ठरणार आहे आणि त्यासाठी रेखा गुप्ता हा अत्यंत आक्रमक चेहरा भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून मुद्दामून दिलेला आहे. मी परत परत सांगतोय की अरविंद केजरीवाल हे स्वतःला मी बनिया आहे असं प्रत्येक ठिकाणी जाणून बुजून जाहीररित्या बोलत होते. त्याच बनिया अरविंद केजरीवाल यांना उत्तर देण्यासाठी रेखा गुप्ता या वैश्यवाणी बनिया यांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवलेली आहे. अरविंद केजरीवाल हे देखील हरियाणामधनं येतात, नंतर ते दिल्लीमध्ये सेटल झाले. रेखा गुप्ता यांचा जन्म देखील हरियाणामधला आहे आणि नंतर त्या 2 वर्ष वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचे पालक दिल्लीत आल्यानंतर त्या दिल्लीत सेटल झाल्या. त्यांचं शिक्षण इथे झालं आणि त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द देखील दिल्लीमध्ये उभारली, बहराला आली आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रत्येक म्हणजे त्यांचा बनिया त्यांचा स्वतःला म्हणून घेणं असो, ते हरियाणामधले असो आणि अत्यंत गमतीची गोष्ट म्हणता येईल की ज्या रामलीला मैदानामध्ये आम आदमी पक्षाचं आपचं आणि अरविंद केजरीवाल यांचं राजकीय आयुष्य किंवा राजकीय करिअर चालू झालं त्याच रामलीला मैदानामध्ये रेखा गुप्ता यांनी आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. 5 वर्ष रेखा गुप्ता आणि त्यांचं सरकार दिल्लीमध्ये कसं काम करते हे जे मी मगाशी तुम्हाला म्हणालेलो जे प्रश्न आहेत जे त्यांनी त्यांच्या रोडमॅपमध्ये 100 दिवसाच्या सांगितलेले आहेत, पुन्हा एकदा हवं तर सांगतो. शिक्षण, भ्रष्टाचार, घोटाळे, सिव्हिक प्रॉब्लेम, रस्ते गटार म्हणजे सिव्हरेजचे प्रॉब्लेम, आरोग्य, प्रदूषण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यमुनेची साफसफाई याच्याकडे या येत्या 5 वर्षामध्ये रेखा गुप्ता आणि त्यांचं मंत्रिमंडळ कसं लक्ष देतं, हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतो याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. जे मी नेहमीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगत असतो की जसं आपण राजकीय पक्ष आणि राजकारणी आणि राजकीय नेता कुठलाही असला तरी त्याचे हक्कानी कान उपटत असतो, तर त्यांनी केलेल्या कामाची देखील आपण त्यांना पावती, त्यांना पोचपावती, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणूनच सांगतोय की दिल्लीतल्या विधानसभेमध्ये आज जे मंत्रिमंडळ स्थापित झालेलं आहे त्याच्याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ रेखा गुप्ता आणि त्यांचे मंत्रिमंडळातले 6 सहकारी यांच्यापुरताच मर्यादित होता आणि ते तिकडचे जे काही सिव्हिक प्रॉब्लेम आणि जातीची समीकरणं आणि इतर समीकरणं या संदर्भात होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून निश्चित कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, व्ह्यूअर्स वाढतायत पण सबस्क्रिप्शन मला अपेक्षित आहे ते वाढलं पाहिजे, म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या इतर ग्रुप्समध्ये हे व्हिडिओ शेअर करत जा. तुम्हाला आवडले तरी शेअर करा, तुम्हाला आवडले नसतील त्याच्यात काही सुधारणा हवी असेल तर हक्कानी मला कमेंटमधनं सांगा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.